विजय वडेट्टीवारजी, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आमच्या वर्षाताई, ज्यांनी आत्ता सुरेख भाषण केलं, आमचे माजी मुख्यमंत्री, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण, वेळ कमी आहे म्हणून नाव घेत नाही, पण एकच मी इथं सांगणार आहे, काय जास्त बोलणार नाही, 2 मिनिटात मी माझं भाषण संपवणार आहे। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी खरगे साहेबांनी अतिशय अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या चाव्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिली आणि राहुलजी, सोनिया गांधीजी, प्रियंकाजी ह्या सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे। एका अतिशय कठीण काळामध्ये सपकाळजींना इथं तोंड द्यावं लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देशाचं नेतृत्व हे समंजसपणानं पाहतं आणि त्यांनी आज ज्या तऱ्हेनं, मी माझा अनुभव म्हणून सांगतो, मी 2दा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो, पण तो काळ फार चांगला होता, आजच्यासारखा काळ नव्हता। ते कठीण काळामध्ये इथं आलेत आणि ह्या कठीण काळामध्ये आमची संघटना थोडी विस्कळीत झालेली आहे। त्या संघटनेला योग्य तऱ्हेनं दिशा देणं, कार्यकर्त्यांना परत ताकदीनं उभा करणं आणि ज्या तऱ्हेनं इंदिराजी गांधी कठीण काळामध्ये आमची संघटना त्यांनी उभी केली, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सपकाळांना इथं काम करावं लागेल आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करावं लागेल। ते विदर्भातले आहेत, त्यांच्या जोडीला वडेट्टीवार तेही विदर्भातले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र हा सगळ्या प्रांताचा आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, आणखी काही भाग आहे, पण ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपल्याला ही संघटना उभी करावी लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभव की शिदोरी आमच्या सगळ्या ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर ते योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन देतील आणि कठीण काळामध्ये ते सोपवलेलं नेतृत्व ते पूर्णपणाने समर्थ आहे हे ते देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून देतील। याच्याकरता मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे साहेब,